अनिकेत वडितके आत्महत्या प्रकरणी कोल्हारमध्ये रास्ता रोको. धनगर समाजाच्या वतीने दोषी आरोपींना फाशी देण्याची मागणी. श्रीरामपूर तालुक्यातील गळलिंब येथील तरुण अनिकेत सोमनाथ वडितके याच्या आत्महत्येप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी सकल धनगर समाजाच्या वतीने कोल्हार भगवतीपूर येथे नगर मनमाड महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अनिकेतला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनिकेत बडितके हा टेम्पो चालक असून काही दिवसांपूर्वी त्याच्यावर स्वयंघोषित गोरक्षकांनी म्हणजे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गावातून कत्तलखान्यात जनावरे नेत असल्याच्या संशयावरून अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर इंस्टाग्राम व व्हॉट्सअप स्टेटसवर प्रसारित करण्यात आला. या सार्वजनिक अपमानामुळे मानसिक तणावात आलेल्या अनिकेतने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी लोणी पोलिसांनी कोल्हार येथील काही आरोपींवर आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण पंचक्रोशीत संताप उसळून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी समाजाकडून होत आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता झालेल्या आंदोलनात जय मल्हार, दोषींना फाशी द्या अशा घोषणांनी महामार्ग दणाणून गेला. आंदोलकांनी साधारण अर्धा तास वाहतूक रोखून ठेवली. यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने डीवायएसपी अमोल भारती आणि तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मयत अनिकेतच्या कुटुंबियांना भरीव मदत करावी आणि या प्रकरणात त्वरित न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली. या रास्तारोको आंदोलनात सकल धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे, विजय तमनर, डॉ. सुनील चिंचे, सरपंच शिवानी शिंदे, उपसरपंच दत्तात्रय माळी, पांडुरंग आठणे, अण्णासाहेब शिंदे, जिजाबा बडितके, भाऊसाहेब हळणोर, संजय कुदनर, डॉ. सुनील चिधे, सोहम विधे, संजय भोसले, राजेंद्र गवळी, आदिनाथ चडितके, दादाभाऊ तमनर, मच्छिंद्र पारखे, गणेश देठे, विजय हळणूर, अजित देठे, अशोक कडनीर, बापूसाहेब बडितके, यशवाज बोराडे यांच्यासह गळलिंब, कडीत, मांडवे, फत्याबाद व पंचक्रोशीतून शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तथापि दोषींविरुद्ध कठोर कारवाई न झाल्यास पुढील काळात आंदोलनाचा अधिक तीव्र स्वरूपात विस्तार करण्यात येईल असा इशारा समाज नेत्यांनी दिला. संपूर्ण समाजाचे लक्ष आता राज्य सरकार व पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे लागले आहे. SR24 न्यूज करता रंगनाथ तमनर, कोल्हार. स्वतःच्या टेपातून एक गाय भरून आपल्या काकाकडे निघाला होता. त्याच वेळेस तुमच्या राजुरी मंदापूर 3-4च्या जवळहार समाजकंटकांनी जे स्वयंघोषित गोरक्षक म्हणतात, निश्चितपणे लाभ होती पाहिजे आपल्याला. अरे गोरक्षक या शब्दाचा अर्थ काय आहे? आपण हिंदू धर्मामध्ये जन्मलो आणि हिंदू धर्मामध्ये भरणार आहोत. दिब्बा बोलणारी आंदोलन देखील बघताना गेल्या 2 दिवसापासून समाज माध्यमावर टोल करण्यात आलं, विचारण्यात आलं. अरे जे हिंदूची भूमिका घेतात तुम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी चालले. पण कदाचित या अवलादींना माहीत नसेल, यांना माहीत नसेल या नगर शहराचं अहमदनगर नामकरण ज्या वेळेस अहमदनगर नामकरण पुसून अहिल्यानगर नामकरण करायचं होतं, ज्यावेळेस तथाकथित नेत्यांनी याला विरोध केला, तेव्हाच मी राज्य सरकारी माझी संघटना 15 दिवसाचा प्रवास या अहिल्यानगरसाठी या जिल्ह्यामध्ये केलेला माणूस आहे. आणि मला विचारता हिंदुत्व काय? अरे हिंदुत्व काय आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. आमची चळवळ ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेपासून सुरुवात झाली आहे. आणि तुम्ही अरे हा बाजार बांधलेला आहे आणि हा बाजार कोणाच्या जीवावर बांधला आहे? हा पोलीस प्रशासनाच्या जीवावर बांधलेला. अरे पण ती वर्दी सामान्य माणसाच्या कामासाठी वापरा. अरे सामान्य माणसाच्या कामासाठी वापरा. तुम्हाला कोणी फोन केला होता आणि का कोणाच्या फोनामुळे तुम्ही रात्रीचं 1-2 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन सुरू ठेवलं आणि काय परिस्थिती याचा सगळ्या वर्गाने आम्ही निश्चितपणे करणार आहोत. आज मी बाकीच्या ठिकाणी टार्गेट न करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांना मी जाहीर आवाहन करतो की ही घटना तुमच्या ठिकाणी झाली आहे. आजचा जो समाज बांधव होतो तो श्रीरामपूर तालुक्यात आहे. आमची जी घटना घडली ती राहता तालुक्यात आहे. राहता तालुक्याचे आपण सन्माननीय आमदार आहात आणि या जिल्ह्याचे एक जबाबदार मंत्री आहेत, अतिशय चांगले मंत्री आहेत. निश्चितपणे तुम्ही आम्ही तुमचा सन्मान करतो, तुमचा अभिमान आम्हाला आहे. पण या ठिकाणी आम्ही न्याय मागतो. आज गेल्या 3-4 दिवसापासून न्याय मागतो. तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही या सतत घटनेमध्ये चौकशी करा, यामध्ये सहभाग घ्या आणि ह्या तुमचा जो राज्यामध्ये जो गोरक्षक बंदीचा जो कायदा आहे त्या चुकीच्या कायद्याचा हा बळी आहे आणि याची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली पाहिजे. आज या कुटुंबाला न्याय देण्यासाठी सरकार कुठेही
सरकार मागे राहून पुढे राहून काही हरकत नाही. परंतु पालकमंत्री साहेब आपण पालक आहात, माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती. प्रशासनाला या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की ते जे कुणी आरोपी असतील त्यांना या ठिकाणी तात्काळ अटक करा, त्यांच्यावर कायद्याची कडक कारवाई होऊ द्या. कारण हा जो भारत देश आहे हा बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालतो आणि म्हणून या ठिकाणी ख्रिश्चनांना मारणार तुम्ही, आदिवासींना मारणार, त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक धर्मामध्ये जातीमध्ये भांडणं लावणार आणि त्याचा फायदा तुम्ही घेणार. अरे परंतु आमच्या ह्या कालच्या कार्यकर्त्यानं त्याच्या पोटाकरता तो टेम्पो चालवतो आणि स्वतःचा उदरनिर्वाह कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना त्याला गाय भरली असेल आणि ती कुठे सोडायची असेल तो त्याचा प्रश्न राहिला. तुम्हाला काय शासनाने सर्टिफिकेट दिलेलं आहे का गोरक्षक म्हणून? हा, तुम्हाला गाई चेक करायचं आणि त्याच्यानंतर त्याला मारहाण झाली, त्याची बरगडी मोडली, त्याचे पाय मोडले आणि येथील पोलीस प्रशासन हे नामर्द पोलीस